सरावली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सरकारी जागा विकून भंगाराची दुकाने थाटण्याचा प्रकार समोर आला होता. सरावली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अवधनगर येथे अंगणवाडीसाठी मंजूर झालेली जागा चक्क राजकीय दलालाने विकण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे शासन प्रशासनासह महसूल विभाग अशा अनेक तक्रारी केल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे तहसीलदारांनी 1 महिन्यापूर्वी तोडलेल्या इमारती पुन्हा जैसे थे बांधकाम सुरू आहे. मात्र तलाठ्यांसह मंडळ अधिकारी जागरूक कारवाईची मानसिकता नसल्यामुळेच बेकायदेशीर बांधकामांना जोम आलाय. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने ही बांधकामे सुरू आहेत. 1 महिन्यापूर्वी पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे या कर्तव्यदक्ष तहसीलदाराने कारवाई केल्यानंतर पुन्हा जोमाने ही कामे सुरू झाली. त्यामुळे आमचं तलाठी मंडळ अधिकारी नेमके काम करतायत काय असा प्रश्न निर्माण होत असून कामचुकार तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून जनतेमधून मागणी होती. सरकारी जागेवर राजकीय लोकांचा कसा डोळा असतो हे जर पाहायचे असेल तर सध्या मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिक सरकारी जागेवर अनधिकृत बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम करताना दिसत आहेत. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक पदार्थ घनकचरा पेटवून त्याची विल्हेवाट लावण्याचे गोरख धंदे याच भागात मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र याचे आता लोणमान, बेडेगाव, महागाव, गुंदले, सरावली, सालवड, कोलवडे ते आता थेट सूर्या नदीच्या काठावर पोहोचताना दिसते. ग्रामपंचायत सरावली यांनी अंगणवाडीसाठी सरकारकडे जागेची मागणी करून त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन महसूल विभागाने ग्रामपंचायतीला अंगणवाडी बांधण्यासाठी जागा मंजूर केली होती. मात्र ही अंगणवाडीची जागा काही राजकीय लोकांनी विकण्याचा प्रकार समोर आलाय आणि याच ठिकाणी इमारती बांधण्यासाठी सामान पोहोचले होते. म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उदार असे काही अवधनगरचे राजकीय बादशाह पाहावयास मिळत आहेत. महसूल विभाग व ग्रामपंचायतीने बेकायदेशीर सुरू असलेले हे बांधकाम तात्काळ कारवाई करत या जागेची मुक्तता केली आहे. या ठिकाणी आता तारेचे कंपाऊंड करून अंगणवाडीसाठी जागा मिळाली.